नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर उद्या जमा होणार 921 कोटी. पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. यात खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचा शुभारंभ करतील. त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल. निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा. 1. नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली. या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान भरपाईचे प्रलंबित होती. राज्य सरकारने 1028 कोटी रुपयांचा हा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला. 2. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या हंगामात 95,65,000 अर्जदार शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते, तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते. राजस्थानमधील झुंझुनूत होणार मुख्य कार्यक्रम. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही एकूण 929 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीने जमा केली जाणार आहे. नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनूत येथे होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. तर मित्रांनो, आता आपण पाहूया चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. कोल्हापूर 2705 क्विंटलच्या आवकासून 2705 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000चा दर दिसत आहे. सोलापूर लाल कांदा 7,029 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2150चा दर दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर 2173 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,300 भावांनी जाताना दिसत आहे. नागपूर लाल कांदा 1000 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,700चा दर दिसत आहे. वडूज लाल कांदा 50 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000 भावांनी जाताना दिसत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 370 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,800 भावांनी जाताना दिसत आहे. सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2,452 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,650 भावांनी जाताना दिसत आहे. पुणे पिंपरी लोकल कांदा 19 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,600 भावांनी जाताना दिसत आहे. वडगाव पेठ लोकल कांदा 270 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000 भावांनी जाताना दिसत आहे. वाई लोकल कांदा 15 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,700 भावांनी जाताना दिसत आहे. मंगळवेढा लोकल कांदा 25 क्विंटलच्या आवकासून 1,800 भावांनी जाताना दिसत आहे. कामठी लोकल कांदा 2 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,836 दराने जाताना दिसत आहे. बारामती जळोची नंबर 1 जातीचा कांदा 344 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,500चा दर दिसत आहे. शेवगाव नंबर 1 जातीचा कांदा 1,400 क्विंटलच्या आवकासून 1,700 भावांनी जाताना दिसत आहे. नागपूर पांढरा कांदा 820 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,700 भावांनी जाताना दिसत आहे. लासलगाव निफाड उन्हाळी कांदा 2,100 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,401 रुपयाचा दर दिसत आहे. मनमाड उन्हाळी कांदा 400 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,350चा भाव दिसत आहे. गंगापूर उन्हाळी कांदा 1,450 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,375 भावांनी जाताना दिसत आहे. रामटेक उन्हाळी कांदा 10 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,600चा दर दिसत आहे. चंद्रपूर गंजवळ 380 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 3,000 भावांनी जाताना दिसत आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.